त्याने यायचं अमित घरत, जय हनुमान योद्धाचे कप्तान. मयूर पाटील. धावसंख्या ती 1. पहिलं षटक मैदानात सुरू आहे. वी आर फायटर्स. प्रथम क्षेत्ररक्षण करताना चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आणि नवीन प्रथमच बघतो नवीन किपिंग करताना. चांगली किपिंग करतोय नवीन. हा, नावामध्ये नवीन आहे मात्र तो जुनाच खेळाडू आहे आणि यष्टीरक्षणाचं काम करण्याकरता तो सज्ज झालाय. दोघांनी जर आपण विचार केला तर दोन्ही संघाने एक मॅच खेळलाय आणि त्यामध्ये या दोन्ही संघांच्या वाट्याला पराभव आलाय. निश्चितच दोन्ही संघ पहिला सामना हरलेले आहेत म्हणून त्यांना हा सामना जिंकावाच लागेल या उद्देशाने ते मैदानामध्ये उतरलेत. आणि एक सोबतला झेल सोडतात लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अशा प्रकारचे सोपे झेल सुटल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाचा पाठबळ, त्यांचा आत्मविश्वास वाढत असतोय आणि त्यांना कुठेतरी एक आपण संधी देतोय. खरं तर सोपे झेल टिपणं फार महत्वाचं आहे. बुडत्याला काडीचा आधार तसाच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार महत्वाचं आहे आणि तो इथे देणं गरजेचं आहे. विकेटचं पतन होऊ शकलं असतं मात्र झेल सुटलंय आणि त्या झेलवर फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 3. संख्या ती 3. चेंडू टाकून झाले ते 3. थोडंसं क्षेत्रामध्ये बदल होतोय. अमित घरत कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स करायचं. अमित घरत, मयूर पाटील, जय हनुमान योद्धाचे मयूर पाटील आणि अमित घरत. स्ट्रेट ड्राइव्ह मारला फटका, सीमा रेषेच्या बाहेर जातो चेंडू. 4 धावा मिळतील त्या. कहलाता है हमारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम चुम के धरती डोलेगी ये कदम चुम के. निकलेंगे मैदान. पुढचा चेंडू सर्वेशांचा. ओ चांगला चेंडू लॉंग ऑनच्या वरून भिरकावून दिलेला उत्तुंगाचा षटकार. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें यूं ही कसरत करते चित्रपटातील गीत लागलं जातं आणि ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं मैदानाच्या आत तोच फलंदाज आता आक्रमक होतोय. एक त्याची शरीर रचना जर बघितलं तर मोठे फटके तो खेळण्याकरता कॅपेबल आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. या खेळपट्टीवर तो धुवाधार फलंदाजी करू शकतोय. ही इज अ डेंजरस, घातकाचा खेळाडू मैदानाच्या आत. पुढचा चेंडू सर्वेशांचा. पुन्हा एकदा उत्तुंगाचा षटकार. हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर और हमसे बच के रहना मेरे यार. नहीं समझे हैं तो क्या जाता है. संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावमध्ये फलंदाजी करताना बिनबाद नाबाद 19 धावांची खेळी फलंदाज दोन्ही मिळून करतायत. 19 धावा बिनबाद नाबाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद होऊ शकला असता आणि निशांत नावाचं वादळ दूर करता आलं असतं. बघितलं आपण जर एक मॅच मला असं आठवला, रोहित शर्मा याला 13 नोव्हेंबर 2014 साली 6 या धावसंख्येवर असताना तुषारा परेरा या श्रीलंकन खेळाडूने जीवनदान दिलं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलत कोलकाता येथील ईडन गार्डन या मैदानावर 264 धावांची झंझावती खेळी रोहित शर्मा या फलंदाजाने पूर्ण केली होती. तशीच खेळी मला इथे पूर्ण करताना दिसतोय फलंदाज निशांत. दुसरं षटक घेऊन होतील ते नवीन घरात. वैयक्तिक पहिला तर संघाचं दुसरं षटक घेऊन होतील. धावसंख्या ती 19. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय तो निशांत म्हात्रे यांनी. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती फलंदाजी करतात निशांत म्हात्रे. नवीनचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. हो चांगला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि झेल बाद होतोय भावेश.
आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेट सिटीचे नवीन पहिल्या चेंडूवर यश संपादन करतोय आणि बघताय आपण दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकत असताना नवीन याला यश मिळतोय. याआधी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याला आपण बघितलं होतं आणि आता मात्र चांगली कामगिरी करतोय. कारण आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये बघितलं तर 17 मे 2005 साली मायकल कास्परिच हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज होता आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग नावाचा फलंदाज होता. त्या स्टीफन फ्लेमिंग नावाचा फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम केला होता गोलंदाजाने आणि आता इथे पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतो या गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतात योगेश म्हात्रे आणि चेंडू षटकार. जितना हमें आता है या फलंदाजाने म्हटलं होतं ज्या वेळेस प्रतिक्रिया त्याने दिल्या त्यावेळेस म्हटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारू आणि मी सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहे असं म्हटलं होतं. प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. नाही निश्चितच कारण पहिला सामना ते हरलेले आहेत आणि दुसरा सामना नक्की जिंकण्याच्या उद्देशाने बाहेर मैदानामध्ये उतरले आहेत. जोरदार अपील होते मला वाटतं कॅचची अपील होते परंतु पंच ती फटावून लावतात. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. बच्चूंना मी जास्त काही कधी बघितलं ना रिव्हर्स मारताना पण इकडे बघितलं मी ते रिव्हर्स मारण्यात सुद्धा ट्राय करत होते. ते सरळ बॅटने धावा जर येत असतील तर अशा प्रकारची कृती का करतात तेच का मला समजत नाही. एक तर रिव्हर्सचा फटका खेळायचा असेल तर गुडलेन स्पॉटवर पडणारे चेंडूला तुम्ही चांगला फटका खेळू शकता रिव्हर्सचा. निश्चितच रिव्हर्स मारण्याचं काही गरज होती कारण याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता तर हा सुद्धा चेंडू मिड विकेटच्या दिशेने किंवा लॉंग दिशेने मारण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच हा बघा हा पायावर टाकला चेंडू जातो होता मिड विकेटच्या वरून षटकार. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है हमारी बाजी को स्टेडियमच्या बाहेर या चेंडूला उचलून नेलं होतं फलंदाजाने आणि पॅडवर दिला होता. अशा वेळेस डाव्या यष्टीच्या बाजूला वळणाऱ्या चेंडूला भिरकावून दिलं होतं ते म्हणजे स्कोअर लेग क्षेत्राबाहेर 6 धावण करता. हा घातक खेळाडूंची घातक सुरुवात. या फलंदाजाने 2 षटकार ठोकलेत आणि धावसंख्येचा जर विचार केला आपण तर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या झालेली आहे 31. ह्याच्यानंतरचा सामना आहे तो किनी रॉयल्स आणि फ्रेंडशिप एकता. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीत राहायचं आहे. पहिली इनिंग झाली की लगेच आम्ही तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करू. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड चेंडू अवांतर धावसंख्या संघ एकनेवरती धावसंख्या होती ती 32. याचा अर्थ गोलंदाजावर दबाव आलाय. नक्कीच गोलंदाजावरती दबाव आल्याचं कारण समोर चांगला असा फलंदाज आहे बिग हिटरचा फलंदाज. अरे बघूया झेल होतो की नाही. एकच धाव भेटेल ती योगेशांना. संघाची धावसंख्या होती ती 33. अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 33 धावा झालंय. त्या सर्व काही व्यवस्थित झालंय फलंदाजी करताना या संघाकडून. बघताय आपण फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर धीरेन चॅलेंजर्स संघ फलंदाजी करतो टॉस हरल्यावर आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी या दोघांनी स्वीकारलंय. निशांत मात्र वैयक्तिक 18 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. मयूर पाटील कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. मयूर पाटील जय हनुमान योद्धाचे मयूर पाटील. षटक संपतोय. 2 षटकाकरी धावसंख्या होती ती 34. प्रति षटकामागे 17ची सरासरी ठेवली ती धीरेन चॅलेंजर्स या संघाने. सलामीचे फलंदाज निशांत म्हात्रे वैयक्तिक 19 धावसंख्येवरती फलंदाजी करतात आणि त्यांना साथ देतात ते योगेश म्हात्रे वैयक्तिक 13 धावसंख्येवरती फलंदाजी करतात. जर ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर निश्चितच आपल्या धावसंख्या 60 ते 70च्या घरामध्ये निश्चितच बघायला भेटेल. ह्यात काही वाद नाही. येस अगदी बरोबर. टाइम आउट आपण बघितलं होतं की स्ट्रॅटेजी टाइम आउट आणि त्याकरताच एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आत जाताना दिसले. 2 षटकांमध्ये धावपैकीवर धावा लागल्यात त्या एक गडी बाद
34 धावा 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 17च्या सरासरीने वाटचाल झालेली आहे फलंदाजी Get करणाऱ्या ready for the जर्सी या countdown. संघाची. Get तरी संघांच्या माहितीसाठी हा ज्या सामन्याचा टाइम टेबल प्रमाणे याचं टायमिंग होतं 1:45चं, पण आता हा सामना 1.5 तास उशिरा सुरू झाला. आपण 1.5 तास मागे होतो, तरी आम्हाला सहकार्य करायचं आणि जरा घाई करायची आहे, जास्त टाइमपास करू नये. 1.5 तास आपण मागे होत, नाहीतर सामन्या प्रत्येक मागचे जे सामने आहेत ते आम्हाला कमी षटकांचे खेळावे लागतील आजच्या दिवसातील. नवीन गोलंदाज हरेश वैयक्तिक पहिला, तर संघाचा 3रं षटक घेऊन येतील हरेश. जुने गोलंदाज हरेश पाटील. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. निशांत मात्रे वैयक्तिक 19 धावसंख्येवरती फलंदाजी करतात, तर योगेश मात्रे वैयक्तिक 13 धावसंख्येवरती फलंदाजी करतात. चांगलीच पार्टनरशिप या दोघांमध्ये. हरेशांचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू लेग बिफोरच्या अपील होते आणि लेग बिफोर घोषित करतात ते पंच, आणि दुसरा गडी बाद होतोय तो धीरेन चाळेंच्या संघाचा. डीजे प्लीज. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत. आभार मानव तितकेच कमी आहेत, त्यांच्यामुळेच ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघतायत. आणि पहिला लेग बिफोर द विकेट्स प्राप्त केला एक गोलंदाजाने. हरेशांचा पुढचा चेंडू बऱ्याच वर्षानंतर मी यांना गोलंदाजी करताना बघतोय, आणि सचिन पाटील यांच्या मार्फत लॉंगॉनच्या वरून मारला असा उत्तुंग असा षटकार. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. धावसंख्या होती ती 40. 3रं षटक मैदानात सुरू आहे. तिसऱ्या षटकात 3 चेंडू टाकून जात हरेशांचे. सचिन यांनी षटकाराने आपलं खातं ओढलंय, तर संघाला नेऊन ठेवलंय ते 40 धावसंख्येवरती. हरेशांचा पुढचा चेंडू सामना करते ते सचिन. चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ढकलून देतात, त्या दरम्यान आता एकच धाव काढतील ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते ती 41. चांगलीच फलंदाजी आपल्याला बघायला भेटते ती धीरेन चॅलेंजर्स यांच्या फलंदाजाकडून. निशांत मात्रे वैयक्तिक 19 धावसंख्या करून बाद झालाय, तर योगेश मात्रे वैयक्तिक 13 धावसंख्येवरती अजूनही क्रीज मध्ये उपस्थित आहे. बघूयात योगेश मात्रे अजूनही किती धावा जमवू शकतात आपल्या संघासाठी. हरेश पुढचा चेंडू घेऊन योगेश मात्रेसाठी. ओ माय गॉड, उत्तुंग असा षटकार. मला वाटलं असं एक क्षण मला वाटलं की वाईट चेंडू जातोय की काय, पण योगेश मात्रे त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. हमारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिसे हम चुनके, धरती को लेंगे कदम चुन. धावसंख्या 6 ने वाटते धावसंख्या 47 होते. 2 गडी बाद धीरेन चॅलेंजर संघाची. बच्चू एकदम फॉर्म मध्ये दिसतात आतापर्यंत. 19 धावसंख्येवरती नॉट आउट आहेत, अजूनही क्रीज मध्ये. बघूया पुन्हा एकदा. हा तर बिग 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 हिट म्हणावं लागेल बच्चू यांच्या बॅट मधून निघालेली. षटकार. वो क्यों हम तुम करे यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले. धावसंख्या होती ती 53. बच्चू इथं गोलंदाजाला डच्चू देतोय. 3 षटकांमध्ये धावपैकीवर धावा लागल्या तर 53. आणि बच्चू याच्या व्यक्तिगत खेळीचा जर विचार केला तर 4 षटकारांशी तो 25 या धावसंख्येवर खेळतोय. घातक रूप त्याने धारण केलंय. मैदानाच्या आतून तो मनमुराद फलंदाजीचा आस्वाद घेतोय असं मला वाटतंय. जेपी निश्चितच संदीप, बच्चू यांना मी बऱ्याच दिवसांनंतर या मैदानावरती अशी बॅटिंग करताना बघतोय, आणि त्यांचं मला माहिती आहे की त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर निश्चितच ते बाहेर फेकतात. किनी रॉयल्स आणि फ्रेंडशिप व्यक्ताचे दोन्ही संघनायक कृपया टॉस बॉक्स कडे यायचंय. 1 इनिंग झाल्यानंतर आपण नाणेफेक करून घ्यायचे.
सुरुवातीला गोलंदाज म्हणून हा संघामध्ये आला, त्याच्यानंतर काय आक्रमक फलंदाजी आणि विशेष म्हणजे मागचं पुढचं तो विसरून गेलाय. मागे जो त्याच्याकडे बघितलं आपण तर 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा त्याच्या गोलंदाजीवर लागले होते हो. आणि त्याच्यामधून सावरून स्वतःला सिद्ध करण्याकरता तो मैदानाच्यात उतरलाय. एक संयमी खेळाडू म्हणून, एक संयमी कर्णधार म्हणून मी त्याच्याकडे आज बघतोय. निश्चितच एकदम शांत प्रकारचा खेळाडू आहे, एकदम शांत, कधी कुठल्या प्रकारचा वाद नाही, फक्त त्याचा गेम तो दाखवत असतो नेहमी. आणि तीच अपेक्षा असते प्रत्येक खेळाडूकडून आयोजकांना, म्हणजे तुमचं डिसिप्लिन, तुमची वर्तवणूक कशी आहे हे फार महत्वाचं आहे. बरोबर. धावसंख्या होती ती 53. षटक तिसरा मैदानात सुरू आहे, तिसऱ्या षटकातील तिसरा षटक संपलाय, चौथं षटक घेऊन येतील नवीन गोलंदाज सागर खांडेकर. सागर खांडेकर सुद्धा आपल्या ऑलराऊंडर भूमिका बजावणार दिसतात त्या मैदानामध्ये. सागर खांडेकरांचा पहिला चेंडू, सामना करते सचिन पाटील. लेग बिफोरची अपील होते, परंतु पंचांचा लेग बाईचा इशारा होतोय. त्या दरम्यान मात्र एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 54. अजून शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. तरी बघा 5 चेंडू मध्ये सचिन पाटील आणि योगेश म्हात्रे सारखे 2 बिग हिटर आपल्याला मैदानामध्ये दिसतात. तर योगेश म्हात्रे यांच्या बॅट म्हणून आतापर्यंत 4 षटकार आपण बघितलेले आहेत. आकुटाबाचा चेंडू आणि निश्चितच जाईल बिग 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 हिट, मिड विकेटच्या वरून मारला षटकार. एका बाजूला बघा ना पाटीलच्या चेहऱ्यावर किती हसू आलंय. पाहू शकतो योगेश पाटील खूप खुश आहेत. एक चांगले पॅकर्स आहेत आणि संघ मालक त्या ठिकाणी खुश झालेत. पहिला मॅच जरी हारलो असलो तरी दुसऱ्या मॅच मध्ये एक नवीन पर्व सुरू झालंय. नाही संदीप, निश्चितच गेल्या 15 दिवसा अगोदर कल्पेश पाटील यांनी 50 टुर्नामेंट हरवली होती. 1 मॅन शो त्यांनी केला. त्यांच्या हातामागे म्हणजे त्यांच्या पाठीमागे 50 मुलं मैदानामध्ये आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांनी 1 मॅन शो करून 50,000ची टुर्नामेंट सक्सेसफुल करून दाखवले आहे. हे अगदी बरोबर. अनेक वर्षापासून त्यांचा इतिहास आहे या मैदानावरचा. मोठमोठ्या स्पर्धा भरवण्यामध्ये माहीर असलेले व्यक्ती आहेत आणि आज संघ मालक आहेत धीरेन चॅलेंजर्स या संघाचे. सागरांचा पुढचा ओ फारच खराब चेंडू असेल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या होती ती 61. आजच्या दिवसातील मला वाटतं हायेस्ट स्कोर असेल 61. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. मैदानाच्या आतमध्ये जसा सूर्यनारायण देव तापलाय तसा फलंदाज योगेश म्हात्रे हा सुद्धा तापलाय. त्याच्या बॅट मधून आगीचे गोळे बाहेर पडतायत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू मिड विकेटच्या वरून मारला असा बिग 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 षटकार. के अंदर अरे हमसे बच के रहना मेरे यार, नहीं समझे योगेश मात्र फुल फॉर्म मध्ये आहेत. 8 चेंडू मध्ये 37 धावा कुठलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे आतापर्यंत 6 षटकार आणि 1 धाव सिंगल, अशा 8 चेंडू मध्ये 37 धावा कुठल्या आहेत योगेश म्हात्रे यांनी. आज मात्र गोलंदाजाला स्वप्नामध्ये हा खेळाडू दिसेल. नक्की दिसेल. आणि योगेश मात्र खुश असतील की माझी बऱ्याच दिवसानंतर होम ग्राउंड वरती माझी फलंदाजी झाली आहे. ते सुद्धा खुश असतील. त्यांना सुद्धा शांत झोप लागेल. अगदी बरोबर. म्हणूनच जुन्या गोष्टी विसरून जाऊन पुढे नवीन वाटचाल करायची असते आणि खूप चांगली वाटचाल त्यांनी फलंदाजीमध्ये केले. जसं मी शाहिद आफ्रिदी हा 16व्या वर्षामध्ये गोलंदाज म्हणून आला, मात्र त्याला जशी संधी मिळाली फलंदाज म्हणून त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये करून दाखवलं आणि 37 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. पुढचा चेंडू सागरांचा. पुन्हा एकदा खराब चेंडू. फुल लेंथ चेंज केली ती योगेशांनी आपल्या गोलंदाजाची. गोलंदाज विचार करतो मी चेंडू टाकू कुठे. कुठलाही चेंडू योगेश म्हात्रे यांच्यामध्ये क्षमता आहे तो चेंडू बाहेर फेकण्याची. गोलंदाज फार अडचणीमध्ये की चेंडू टाकू कुठे, कुठला चेंडू माझा निर्धार झाला, कुठल्या चेंडूवरती विकेट भेटेल हाच विचार करतोय गोलंदाज. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. पुन्हा शॉर्ट चेंडू बघूया जातो कुठे आणि षटकार. हा कुठे चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला तर योगेश म्हात्रे यांनी त्यांच्या बॅट मधून निघालेला हा आजच्या दिवसातील 7वा षटकार. अपनी जेब के अंदर अरे हमसे बच के रहना मेरे यार, नहीं समझे तो क्या जाता है आरी बाजी को जीतना. बघा इथे काय सुरू झालंय. मैदानाच्या आत मात्र डोक्यावर त्याचे हात येत आहेत आणि बॅटचा हलकासा स्पर्श होऊन चेंडू सरळ यष्ट्यानं आदळलाय आणि योगेश म्हात्रे नावाचा
जे वादळ होतं ते वादळ या ठिकाणी थांबवलंय. कॉन विकेटचं पतन. अजून एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय, आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा 9 चेंडूमध्ये 43 धावांची, सॉरी 10 चेंडूमध्ये 43 धावांची बहरदार खेळी ती योगेश म्हात्रे यांनी. खुश आहे भरपूर खुश दिसतात, कारण मी सुद्धा खुश आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या बॅटमधून एवढे उत्तुंग असे षटकार बघितले. पुन्हा आता लेग स्टंपच्या बाहेर टाकला, फारच खराब चेंडू. 2 धाव पूर्ण करत दोन्ही फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करतात तिकडे, मात्र 2 धाव निश्चितच काढते. तिसरा काढण्याचा प्रयत्न करतो तर मिस पण होतोय. पायडे चेंडूला मार देतात फुटबॉल पद्धतीने. त्या दरम्यान 3 धाव काढतात ते दोन्ही फलंदाज. पंचाने वाईट दिलेला आहे का? वाईट चेंडू 3+1 अशा 4 धाव भेटतील त्या धीरेन चॅलेंजर संघाला. धावसंख्या ती 78. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. धावसंख्या ती 78. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर असेल, हा दिवसातील हायेस्ट धावसंख्या. पुढील सामन्याचं नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओ मिसफील्ड होतोय आणि चौका. ये गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे, राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा के, यहाँ के हम सिकंदर चाहे तो. किणी रॉयल्स आणि फ्रेंडशिप एकता चे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चेंडू द्यायचा, चेंडू कमिटी मेंबर चेंडू द्यायचा आहे. किनी रॉयल्स आणि फ्रेंडशिप एकता टायगर्स या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघाने एक टॉस बॉक्स मध्ये या. मी विनंती करतोय जयप्रकाश पाटील यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांना घेऊन जा. आयोजनाबद्दल बघतायत आपण लावण्य स्पोर्ट्स गोवा आणि भानुदास पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. भानुदास पाटील आमचे ज्येष्ठ खेळाडू 45+. भानुदास पाटील यांना विनंती करतोय त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. एकता टायगरचे संघनायक. धावफलकावर पुन्हा एकदा लक्ष देऊया आपण. पहिल्या डावामध्ये 43 धावांची झंझावती खेळी केली योगेश म्हात्रे या कर्णधारांनी. किनी रॉयल्सचे संघनायक 82 धावा पूर्ण केल्या. 83 धावांचं लक्ष यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आम्ही दोन्ही कर्णधारांना बघणार आहोत. किनी रॉयल्स विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात तो म्हणजेच एकता टायगर्स. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे प्रतिनिधी जयप्रकाश पाटील. ह्याच्यानंतरचा होणार सामना फ्रेंडशिप एकता आणि किणी रॉयल्स यांच्यामध्ये होणार आहे. आणि नाणेफेक करतील ते आमचे साईचे वरिष्ठ सभासद भानुदास पाटील. नाणेफेकीचा कॉल होतोय. बॉल आताच्या घडीला ऑरेंज कॅप बॉल आलाय बघणार आहोत. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मान्यवर तुम्हाला विनंती करतो तुम्ही जाऊन बसायचं आहे. किणी रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर किणी रॉयल्स तुमचा काय निर्णय असेल? फिल्डिंग करताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावेमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न कराल? 40 ते 45. 40 ते 45 बस. हा, कशावर तुम्ही सांगता की 40 ते 45 धावामध्ये तुम्ही रोखू शकता? कारण तुम्ही आता बघितलं की हवेचा जोर इतका आहे की आरामात 70 ते 80 धावा करू शकतो समोरचा संघ. बॉलरवर विश्वास आहे म्हणून. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे चांगले क्वालिटीचे बॉलर्स आहेत. कुठल्या बॉलर्सची तुमचा जास्त भरोसा आहे? अंकुश आणि विनीत. अंकुश आणि विनीश. ओके. चेतन घरत तुम्ही नाणेफेक हरलेलात आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी आली. तुम्ही फलंदाजी करताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 70. 60 ते 70. किनी रॉयल्स आणि आता सांगितलं की 35 ते 40 धावामध्ये ते रोखण्याचा प्रयत्न करतील. तर तुमचं कसं प्रत्युत्तर असेल किनी रॉयल्स संघाला की 50 ते 60 धावापर्यंत तुम्ही कसे काय पोहोचू शकाल? पोचणार. चांगले बॅट्समन आहेत आमच्याकडे. कॉन्फिडन्स आहे. एक मॅच हरले तरी पण आम्ही करू.
प्रॉपर करू एकदम. नाही, निश्चितच तुमच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, तर तुमचे सलामीचे फलंदाज कोण असतील आणि त्याच्यानंतर 3 ते 4 नंबरचे फलंदाज कोण असतील? बघूया आता मीटिंग चालू आहे, टीम मीटिंग, फायनल डिसिजन घेतलं जाईल. तुमच्या टीममध्ये जास्त हार्ड हिटर फलंदाज कोण आहे? कसं तुम्हाला वाटतं की हार्ड हिटर फलंदाज हा जास्तीत जास्त धावा जमू शकतो तुमच्या संघासाठी? आहे धीरज अनिकेत सगळे आहेत असे बघायला गेले तर. ओके ओके, धन्यवाद. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटते? तुम्ही तर जास्त लेदर क्रिकेट खेळता, जास्त टेनिस तुम्ही खेळत नाही, पण तुम्ही टेनिसमध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवला यंदा, तर तुम्हाला कसं वाटते टेनिस खेळताना? चांगलं वाटतं एकदम. एक्सपिरियन्स एक डिफरंट एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि आपल्या गावासाठी एक चांगला आहे. एक चांगले प्रोफेशनल चांगले प्लेअर आपल्याला मिळतील पद्मावतीसाठी म्हणजे गावासाठी एक चांगले प्लेअर बाहेर येतील आपल्यासाठी. आपल्याला कळेल का कोण चांगला आहे काय नाही ते. अच्छा, धन्यवाद. दोन्ही संघासाठी ऑल द बेस्ट. लिस्ट देऊन टाक. तुमची घेऊन पाठवून निलेश. Sorry, संदीप. जयप्रकाश पाटील पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 82 धावांच्या या ठिकाणी धावसंख्या रचली गेली समित 4 षटकांमध्ये आणि 83 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. फ्रेंडशिप एकता टायगर्स उमेरमान विरुद्ध आपण मॅच बघणार आहोत किनी रॉयल्स या दोघांमध्ये आणि दोन्ही संघाचे संघ नायकांनी त्यांची जी यादी आहे खेळाडूंची ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय. प्रारंभ होतोय दुसऱ्या इनिंगला. 20 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल करावी लागेल. म्हणजेच आपण विचार केला तर या 4 षटकांमध्ये जी सरासरी हवी आहे ती सरासरी पार करण्याकरता फलंदाजाला इथे चमकावं लागेल. जयेंद्र किनी आणि अंकित मोकाशे नावाचे खेळाडू मैदानाच्या आत गेलेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की धीरेन चॅलेंजर आणि व्ही आर फायटर संघाने सुद्धा मॅच गमावलाय पहिला मॅच. आणि विनंती करतोय एक 2 व्हीलर आहे कॅमेरामॅनच्या अगदी पाठीमागे स्कूटी आहे ती थोडीशी बाजूला. बरोबर लेफ्ट हँड वाला मिरर, त्याचा डाव्या बाजूचा जो आरसा आहे तो आरसा थोडासा बाजूला करा. धन्यवाद. मॅच स्टार्ट होतोय. पुन्हा एकदा मी कमेंट्री बॉक्स मधून सर्वांचं स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे मान्यवर, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ, या संघाचे सर्व संघ मालक आणि युट्यूबच्या माध्यमातून जुळले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचं उमेरमान प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. चालू असलेला मॅच व्ही आर फायटर्स विरुद्ध धीरेन चॅलेंजर असा होतोय. धीरेन चॅलेंजर संघाने 83 धावांचं लक्ष ठेवलंय. पाठलाग करताना पहिला चेंडू या गोलंदाजाचा एक चांगला चेंडू असेल कारण अगोदर रिव्हर्स फटका खेळण्याचा मानस केलाय. चांगला चेंडू, गुड डिलिव्हरी. प्रफुल्ल गोलंदाजी मार्गावर, प्रफुल्ल साळवी नावाचा गोलंदाजी मार्गावर आलाय. शक्यतो 20 पेक्षा जास्त सरासरीने जायचं असल्या कारणानं मोठी धावसंख्या उभारावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. ऑफस्टमर शफल झालाय हा फलंदाज. पुन्हा पंचांच्या काही प्रतिक्रिया येताना दिसत नाही. चांगली लाईन आणि लेंथ गोलंदाजी करतोयत गोलंदाज. 2 चेंडू डॉट टाकलेत. दबाव सर्वस्वी फलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला जाणवतोय. 0 धावा धावपकावर. 2 बॉल खेळलाय. डाव्या हाताचा फलंदाज जयेंद्र किनी मिस करतोय चेंडूला. खुळे फटके खेळावे लागतील त्याला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एक चांगला बदल, चांगला व्हेरिएशन. 1 चौथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता एका धावेनेशी खातं उघडलं गेलंय. 22चा इशारा पंच अशोक राऊत सरांचा आणि या अतिरिक्त धावेनेशी खातं उघडलंय या संघाचं. 20 पेक्षाही जास्त सरासरी असल्या कारणानं मला तरी वाटतं या संघावर दबाव जास्त जाणवतोय. दबाव आहे, या दबावामधून बाहेर पडावं लागेल. नक्कीच धावसंख्येचा डोंगर बघितला तर आपण एवढी मोठी धावसंख्या जर चेस करायची असेल तर पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून आपल्याला हाणामारी करावी लागेल. तसं काय आपल्याला दिसत नाही. आणि निश्चितच मोठं पहाड आहे म्हणजेच महाराष्ट्रातील कळसुबाई जे 1646 मीटरचं आहे ते शिखर इथे चढावं लागेल फलंदाजी करताना संघाच्या या फलंदाजांना. धावसंख्या 1, 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव. जयेंद्र किनी आणि अंकित मोकाशे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे जे व्ही आर फायटर संघाचे खरे फायटर आहेत. नक्कीच जर जिंकायचं असेल तर त्यांना हवाई फायर करावीच लागेल. प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रहार करावाच लागेल. गोलंदाज तयार. खराब चेंडू आणि याच दरम्यान 1 धाव फलंदाजाने पूर्ण केलेत. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 अतिरिक्त धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 3. खराब चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये आणणं. जयेंद्र किनी, अंकित मोकाशे कधीही फॉर्म मध्ये येऊ शकतात. मोठे फटके कधीही ते खेळू शकतात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही बघतायत एक फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेला होता, त्याला आता गली क्षेत्रामध्ये लावलंय. एकाला पॉईंट क्षेत्रामध्ये ठेवलंय. एक स्कोअर लेग मध्ये 38 सर्कलच्या आत पाहतायत आणि एकाला मिड विकेट मध्ये ठेवलंय.
आडव्याचा वापर, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, मिस करतोय फलंदाज. 3 चेंडू या फलंदाजाने मिस केलेत, म्हटलं तर 4 चेंडू मिस केलेत आणि लाईन आणि लेंथने गोलंदाजी प्रफुल्ल साळवी या गोलंदाजाने पेश केलंय. व्हॉट अ बॉलिंग. नाही नक्की जयेंद्र यांना माहित आहे की एक सिंगल किंवा डबल धावा काढून काही उपयोग नाही, आपल्या प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकारची आतिषबाजी करावीच लागेल, पण तसं काय आपल्याला बघायला भेटत नाही. चांगली म्हणजे एक साईडने पण बघितलं तर गोलंदाज चांगला आहे, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 4 चेंडू त्यांनी डॉट टाकलेत, फलंदाजाला बीट करणारे चेंडू आहेत. पुढचा चेंडू आता मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळ आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दन 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 निघून गेलाय आणि हा आलाय पहिला चौकार. दॅट्स अ 4 रन्स. हम लगाएंगे, जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम. संघाला संधी आहे, या संधीचं सोनं प्रत्येक संघाने करायला हवं. 4 धाव मिळतात आणि या 4 धावांची धावसंख्या झाली ती 7. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे, पंचाने वाईट घोषित केलंय. धावसंख्येत 1ने बदल झालाय, धावसंख्या पोहोचली ती 8 वर. गोलंदाज प्रफुल्ल साळवी याचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये त्यांनी 5 धावा मोजलेत, 5 चेंडूंमध्ये त्यांनी 6 धावा मोजलेत. चांगली गोलंदाजी. संघाला साजेशी खेळी करणं फार महत्वाचं आहे, संघात करता हातभार लावणं फार महत्वाचं आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, टायमिंग व्यवस्थित करू शकला नाही आणि हा चेंडू गेला होता तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, षटकाची झाली समाप्ती. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना व्ही आर फायटर संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद 9 धावा, 9 फॉर द नो लॉस. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 74 रनची आवश्यकता. 18 चेंडू 74 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा उमेरमान प्रीमियर लीग 2021. एक नंबर 2चं षटक टाकण्याकरता संजय पाटील आलाय गोलंदाजी मार्गावर. 25 च्या सरासरीने आता जावं लागेल, कारण जिंकण्याकरता 74 रनची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 24 पेक्षाही जास्त सरासरी अद्यावत करावी लागेल आणि रिक्वायर रन रेट वाढलाय. संजय पाटील दुसरं षटक घेऊन येतील, खूखार गोलंदाज. हॅट्रिक घेतली तर वैभव पाटील यांच्याकडे 1001चं पारितोषिक आलंय. या चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये लॉंग लेग पट्ट्याबाहेर, ना इक्का दुक्का, सीधा छक्का, 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार. डीजे आमच्या गावाने क्रिकेटचा संग्राम हाय. आमच्या गावाने मोठा उत्सव आहे. आमच्या गावाने क्रिकेटचा संग्राम. लेदर खेळणारा हा खेळाडू आहे आणि सुरुवातीला सेट होणं फार महत्वाचं आहे. त्याचा माइंड सेट होतोय आणि तो सुद्धा सेट होताना दिसतोय. लेग स्टंपच्या दिशेने मारा केला होता, खराब चेंडू होता. आता रिव्हर्स खेळण्याचा मानस होता, म्हणूनच वारंवार जवळजवळ 5वा की 6वा फलंदाज आहे ज्याने अशा प्रकारच्या चुका केल्यात. बरोबर. सरळ बॅटने धावा येत होत्या आणि पुन्हा एकदा अशी चुकी. नाही निश्चितच जयेंद्रला रिव्हर्स मारण्याची काही गरज नाही, कारण त्याच्या बॅटमधून त्याच्या आधीच एक षटकार आला होता आणि रिव्हर्स मारून काय भेटलं त्यांना? 1च रन भेटलेला आहे. जर तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करायची आहे तर सिंगल काढून काही युनिट समोरच्या टीमला काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही सिंगल काढताय त्यांना एक दुहेरी धावा तुम्ही दिल्यात तर काहीच त्यांना फरक पडत नाही. ते फक्त षटकार आणि चौकार रोखण्याचा प्रयत्न करतील. 16 धावा धावपळीवर लागल्यात प्रत्युत्तर दाखल. आता आडव्याचा वापर केला उजव्या हाताचा फलंदाजाने. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर निघून गेलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार चौकार. आला रे, आला रे, आला रे, आला रे. उलटे चोर जसे पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकत आहेत तसा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सटकलाय. महिला वर्ग सुद्धा क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित झालाय. या सर्व महिला भगिनींचं आम्ही स्वागत करतोय. 2 दिवसानंतर जागतिक महिला दिवस सुद्धा आहे आणि त्या निमित्तानं काही कार्यक्रम आपल्याला उमयमान गावामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. नाही संदीप, निश्चितच मला अजून आठवते की गेल्या वर्षी महिला दिनाच्या दिवशीच आमची टुर्नामेंट होती आग्री मास्टरची, तेव्हा मी गावातल्या बऱ्याचशा महिलांचा सत्कार केला होता ह्याच ठिकाणी. अगदी बरोबर. स्त्रीला पहिला प्राधान्य दिलं जातोय आपल्या या भारत देशामध्ये. धावसंख्या 4ने पुढे सरकली, धावसंख्या 20. ऑन साईडला बंदुकीमधून गोळी बाहेर पडल्यासारखा मला भास झालाय. चेंडू सीमारेषे पार, आलाय स्कोर लाईन पट्ट्याबाहेर. दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला
ऑन फायर या 6 धावांशी धावपळ आता फुललेला आहे. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 83 धावांचं भलं मोठं पहाड आहे आणि षटकाराची आतषबाजी करणं फार महत्वाचं आहे. ऑफ स्टंपवर सफल झालाय फलंदाज. शॉट ऑफ लेंथ पूल व्यवस्थित करता आला नाही. शॉट ऑफ पूल केलं या चेंडूला. एक धाव पूर्ण मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत एकाच धावेवर संतुष्ट होतोय फलंदाज अंकित मोकाशी. दोघां मिळून 27 धावांची भागीदारी होतोय. एक षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27 धावा. 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज आपले बॅट चेंज करतात. बरोबर, कारण ते प्रत्येक चेंडूवरती त्यांना प्रहार करतात, त्यांना प्रत्येक चेंडू षटकार शोधतात, पण षटकार तसं त्यांना काय भेटत नाही. चांगली गोलंदाजी होते समोरच्या संघामार्फत. स्ट्रॅटेजी टाइम आउट्स या चेंडू नंतर होणार आहे आणि 90 सेकंदाचं ती वेळ असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता शेवटचा चेंडू टाकण्याकरता तो सज्ज झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चेंडू शेष आहे. या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक अंतिम क्षणी फील्ड करतोय. चेंडूला अडवतोय. बघता बघता फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेत. षटक झालंय समाप्त. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ कर धावा लागल्या त्या 28 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. चर्चा आपण करणार आहोत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा उमरमान प्रीमियर लीग 2021. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार तर आम्ही फक्त आपल्याला शरीराला ऊर्जा देण्याकरता पाणी हे फार महत्वपूर्ण घटक असतो आणि पाणी हे मैदानाच्या आत पुरवलं जातं. काउंटडाऊन सुद्धा सुरू होतोय. आमचे डीजे मास्टर इथे सज्ज आहेत. धावपळकावर धावा लागले ते 28 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 55 रनची आवश्यकता. मला तर Get ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. थँक्स डीजे. हे काउंटडाऊन केलंय आणि टाइम ऑफ होतोय. 12 बॉल मध्ये 55 रनची आवश्यकता. योगेश मात्र गोलंदाजी मार्गावर. ज्या योगेशने 10 बॉल मध्ये 43 धावांची झंझावती खेळी पेश केली तोच योगेश गोलंदाजी मार्गावर आलाय. फिल्डिंग लावण्यात येतोय. शतरक्षक आपण बघितलं तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये लावलाय. एकाला फाईन लेग मध्ये तैनात केलं गेलंय. डाव्या त्याचा फलंदाज तयार. 12 बॉल 55 रन्स. क्लीन बोल्ड. त्रिभाव दुसरं झालं. बॅटचं एज लागले आणि सरळ चेंडू यष्टांवर आदळतोय. विकेटचं पतन. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळ योगेश म्हात्रे. विकेटचं पतन. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. आम्ही UPL खेळणार आहोत. जयप्रकाश कसं वाटतंय योगेश म्हात्रे याची जी बहरदार खेळी त्याच्यानंतर आल्या पहिल्या चेंडूवर तो विकेट प्राप्त करतो. याचाच अर्थ पगडा भारी आहे तो फिल्डिंग करणाऱ्या या संघाचा जो धीरेन चॅलेंजर्स या नावाने मैदानाच्यात उतरलाय आणि त्यांचे मालक आता खुश असतील. नाही, निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि विशेष करून योगेश म्हात्रे म्हणजे आमचे बच्चू त्यांचा तर आत्मविश्वास एकदम उंच असेल, कारण त्याने चांगलीच फलंदाजी केली आणि सर्व गावातल्या प्रेक्षकांना त्यांनी खुश करून सोडलेलं आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांची फलंदाजी प्रत्येक आपल्या गावातल्या प्रेक्षकांनी बघितलेली आहे. आणि बघताय कल्पेश पाटील यांना की कल्पेश पाटील खुश आहेत ज्या पद्धतीने खेळ होतोय. ते सुद्धा खुश आहेत. आता 55 रनची आवश्यकता 11 बॉल मध्ये. 11 चेंडू 55 धावा. डान्स सुद्धा करतील. बघत राहा तुम्ही. या 11 बॉल आणि 55 रनची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला VR म्हणजेच विनोद पाटील आणि राहुल जयस्वाल यांचा संघ VR फायटर कुठेतरी कमी पडतोय. फाईट द्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. सागर खांडेकर नावाचा खेळाडू आलाय. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू आलाय जो स्ट्रायकिंग कडे आहे. सागरकडे सुद्धा क्षमता आहे चेंडू बाहेर फेकण्याची. क्षमता प्रत्येक खेळाडूकडे असते. ती फक्त मैदानाच्या आतून दाखवायला लागते. बरोबर. गोलंदाज तयार झालाय. योगेश म्हात्रे यश प्राप्त करतोय आणि आय थिंक ऑरेंज कॅपचा हकदार सुद्धा बनलाय योगेश म्हात्रे. फलंदाजीमध्ये त्याने 43 धावा कुठल्यात. याआधी 12 धावा त्याने कुठल्या होत्या. बघा कप्तान किती खुश आहे.
कदाचित आज ओनर सुद्धा खुश आहे. आज संध्याकाळी काहीतरी जोश बरं होईल. राईट आमचा मारा चेंडूला वळवलाय. चेंडू हवाई सफर करतोय. ब्लॅक लिपचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. IPL धून आणि त्याच्यानंतर रिमिक्स गीत वाचलं जातोय. 6 धावांची धावपैक वाढला. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आता स्थिती अशी बनली 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 49 रनची आवश्यकता. होऊ शकतात 49 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये आपण शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. योगेश मात्र तयार. फ्लाईटच्या अगेन्स्ट खेळला जातं. इन टू द गॅप अँड गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 धाव मिळत आहेत आणि या 2 धावांची धावफलक वाढतोय. धाव संख्या झाली ती 36 धावा. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 9 चेंडूंचा जर आपण विचार केला 9 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता आमचे स्कोरर आम्हाला अधिकृत माहिती देतील आमच्यापर्यंत. बच्चूंचा पुढचा चेंडू पायावर टाकला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. त्या दरम्यान एकदा पुन्हा एकदा दुसरा करण्याचा प्रयत्न थोडं मिसफिल्ड होत आहे. पुन्हा एकदा सागर येतो स्ट्राईक वरती. जास्तीत जास्त स्ट्राईक सागर घेण्याचा प्रयत्न करतो कारण सागरमध्ये बिग हिट मारण्याची क्षमता आहे. प्रत्येक चेंडू तो बाहेर फेकू शकतो पण त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये तो चेंडू यायला पाहिजे तर निश्चितच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. सागर खांडेकर एक षटकारांशी चांगली फलंदाजी करतोय. धाव संख्या पोहोचली ती 38 वर. या चेंडू नंतर आपण बघतोय अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याचाच अर्थ 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 45 रनची आवश्यकता. 8 चेंडू 45 रन्स. हा फ्लाईट चेंडू टाकलाय. फलंदाजाला बीट करून सरळ चेंडू येतोय म्हणजेच हा फक्त रिलीज केलाय. हा चेंडू वळवला नव्हता गोलंदाजाने. थोडं फलंदाज फसवण्याचा प्रयत्न केला. थोडा लोअर डिलिव्हरी थोडं फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली बच्चू यांनी. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 45 रनची आवश्यकता. धाव संख्या आहे ती 38 धावा. 7 चेंडू 45 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज केलं होतं या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन आणि बच्चू म्हणजेच योगेश मात्र याला आणखीन एक यश मिळत आहे. विकेटचं पतन. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपैकीवर धावा लागल्यात. 2 गडी बाद 38 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 45 रनची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. कम ऑन डीजे. या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचं सकाळच्या सत्रामध्ये संघाचे एंट्री बघितले आपण आणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेले पाहुणे बघितले आपण. पाहुण्यांमध्ये आपण बघितलं आदरणीय सन्माननीय विवेकजी पाटील शिवसेना पालघर जिल्हा सहसचिव यांना पाहिलं होतं. माजी नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे सचिन घरत साहेबांना बघितलं होतं. त्याच्यानंतर सुशांत किनी जे संघ मालक आहेत किनी रॉयल्सचे त्यांना बघितलं होतं. आणि एक अनमोल रत्न या परिसरातील विनोद किनी सरांना जे प्रशिक्षक आहेत त्यांनी रॉस्टन डायस सारखा एक खेळाडू तयार केला जो मुंबई रणजी संघाच्या माध्यमातून खेळतोय. मॅच कडे वळूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मला अजून एक सांगावं वाटेल की आम्हाला या टुर्नामेंटसाठी UPL साठी मार्गदर्शन केलं ते भरत राऊत पांडू गावातले भरत राऊत त्यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. अगदी बरोबर. एक चांगले समालोचक मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच मला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आमंत्रण दिलंय. मॅच कडे वळूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 45 रनची आवश्यकता. 6 बॉल 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. अशक्य आहे. कठीण म्हणता येणार नाही. नवीन गोलंदाज प्रमोद घरत आलाय. चांगला चेंडू फलंदाजाला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गेलाय प्रमोद घरत या गोलंदाजाचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून जातो की काय जसं दृश्य आम्हाला दिसलंय. धावपैकावर धावा आता थांबलेत. प्रत्युत्तर दाखल 38 धावांपर्यंत मजल मारले विनोद आणि राहुल जयस्वाल यांचा VR फायटर संघाने. प्रमोद यांचा पुढचा चेंडू आखोट्यावाचा चेंडू पुरेपूर समाचार घेतात आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या वरून षटकार. 6 धावा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. थँक्स डीजे. या 6 धावांची धाव संख्या पोहोचली ती 44 वर. 44. शेवटचे 4 बॉल शिल्लक.
पुन्हा अकुलटप्प्याचा चेंडू होता, वळणारा चेंडू होता. अकुलटप्प्याचा जरूर असला तरी आत वळणारा चेंडू होता आणि मिस केलाय फलंदाजाने. डोळे बंद करून खेळायचं होतं या फटक्याला. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न बघू शकतात. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानावर चांगला फटका खेळू शकत नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 44. 3 बॉल शिल्लक. आडवेवरचा वापर आणि चेंडूने केले हवाई सफर. मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावा. षटकार बिगी. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 33 रनची आवश्यकता. धावसंख्या पोहोचली ती 50 वर. 2 बॉल 33 रन्स. अगेन्स्ट द फ्लाइट्स खेळायचं होतं फलंदाजाला. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात. 1 धाव, एका धावण्याची स्ट्राईक रोटेट केली. पराभवाचं अंतर किती कमीत कमी धावसंख्येने करता येईल याकडे लक्ष केलं जातं आणि पहिली बोली लागली तो खेळू आता स्ट्रायकिंग कडे. मंगेश पाटील स्ट्रायकिंग कडे मिस करतो या चेंडूला आणि सामना सुद्धा मिस केलाय VR फायटर्स या संघाने आणि हा मॅच जिंकलाय तो म्हणजे धीरेन चॅलेंजर या संघाने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम मिस्टर योगेश म्हात्रे अँड गुड बॉलिंग ऑलराउंडर. आमचे गावान आमचे गावान आमचे गावान मोठं याने सुद्धा या. आता होणारा मॅच तुम्ही बघणार आहात. फ्रेंडशिप एकता टायगर्स उमेमान विरुद्ध किनी रॉयल्स असा. टॉस जिंकल्यानंतर किनी रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकली होती आणि स्वीकारलं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातं. ते फ्रेंडशिप एकता